अहो, दिवाळी फराळ म्हटलं की सगळ्यांचं लक्ष वेधून घेते ती म्हणजे काटेरी खुसखुशीत अशी चकली. तर ही अशी मस्त खमंग काटेरी खुसखुशीत चकली बनवणं अगदी सोपं आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये चकली बनवण्यासाठी काय काय महत्त्वाच्या टिप्स आहेत ते पाहणार आहोत. तर पाहिलंत ना, आपली चकली किती खुसखुशीत झालेली आहे आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेली नाही. तर अशी मस्त खमंग खुसखुशीत चकली कशी बनवायची आणि त्याचबरोबर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 1 किलोची चकलीची भाजणी कशी तयार करायची. तर परफेक्ट असं भाजणीचं 1 किलोचं प्रमाण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्याचसोबत आपण आज अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये भाजणी घेऊन त्यापासून चकली किती प्रमाणात तयार होते हे सुद्धा पाहणार आहोत. म्हणजे जर तुम्हाला असा चकलीचा बिझनेस करायचा असेल दिवाळीमध्ये तरी या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण अशा टिप्स सांगितलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तर या वाटीने मी संपूर्ण साहित्य मोजून घेतलेलं आहे. तर याच वाटीने मी 4 वाटी एवढे तांदूळ घेतलेले आहेत. आपली नेहमीची आमटीची वाटी आहे. 2 वाट्या एवढी चणा डाळ, 1 वाटी एवढी मूग डाळ आणि 1 वाटी एवढी उडीद डाळ घेतलेली आहे. तर या प्रमाणातच संपूर्ण साहित्य त्याच वाटीने मोजून घेतलेलं आहे. तर मी तांदूळ घेताना अगदी साधा तांदूळ घेतलेला आहे. रेशनिंगचा तांदूळ आपण घेऊ शकतो किंवा इडली डोशासाठी वापरतो तो तांदूळ घेऊ शकतो. चणा डाळ स्वच्छ करून घ्यायची, मुगाची डाळ आणि उडदाची डाळसुद्धा आपण स्वच्छ करून घ्यायची आहे. आता हे साहित्य पहिल्यांदा आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आपल्याला भाजणी करण्यापूर्वी धान्य हे धुवून सुकवायचं असतं. तर पहिल्यांदा पाहूया आपण तांदूळ कशा पद्धतीने धुवायचे आहेत ते. भरपूर असं पाणी घालायचं आणि हाताने चोळून चोळून तांदूळ धुवून घ्यायचे आहेत. तर पहा, याच्यातलं संपूर्ण पाणी आपण काढून टाकायचं आहे. तर याच्यातला स्टार्च पूर्णपणे कमी करायचा म्हणजे तांदूळ छान असे स्वच्छ होतात. आता आपण हे तांदूळ एका चाळणीवरती काढून घ्यायचे आहेत म्हणजे आपण हे धान्य निथळण्यासाठी ठेवणार आहोत. तर धान्य सुकत घालण्यापूर्वी आपण याला पूर्णपणे व्यवस्थित निथळवून घ्यायचं म्हणजे हे धान्य व्यवस्थित असं सुकलं जातं. तर पहा, पहिल्यांदा आपण तांदूळ धुवून घेतलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये ज्या सिक्वेन्सनी आपण संपूर्ण कृती करत आहोत त्याच सिक्वेन्सनी तुम्हीसुद्धा करायची आहे म्हणजे आपली चकली अगदी परफेक्ट अशी बनते. तर या पद्धतीने पहा, तांदूळ आपण आता निथळत ठेवलेले आहेत. तर तांदूळ पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आहे याच्यातलं आणि नंतरच आपण एका मोठ्या कॉटनच्या कपड्यावरती याला सुकवत ठेवायचं आहे. आता आपण तांदूळ किंवा डाळी सुकवताना उन्हामध्ये सुकवायच्या नाहीत, तर आपण याला सावलीमध्ये सुकवायचं आहे आणि तेही आपण फॅनखाली याला सुकवून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने पहा, मी कॉटनची ओढणी घेतलेली आहे धान्य सुकवण्यासाठी आणि फक्त आपण याला हलकंसं पसरवून घ्यायचं म्हणजे हे धान्य लवकर सुकलं जातं. तर 4 तास तरी आपल्याला मिनिमम धान्य सुकवून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने पहा, छान असं पातळ आपण डाळी आणि तांदूळ पसरवून घ्यायचे आहेत. आता चणा डाळसुद्धा मी 2 वेळा पाणी घालून धुवून घेतलेली आहे. त्यानंतर पहा, ही उडदाची डाळसुद्धा मी 2 वेळा स्वच्छ पाणी घालून यामध्ये धुवून घेतलेली आहे आणि नंतरच आपण या कपड्यावरती पसरवून घेत आहोत. आता मुगाची डाळसुद्धा आपली धुवून झालेली आहे, आपण पसरवून घेऊया. तर या पद्धतीने पहा, आपली जी भाजणीसाठीची 4 धान्य आहेत ती स्वच्छ धुवून झालेली आहेत. आता आपल्याला कमीत कमी 4 तास याला फॅनखाली छान सुकवून घ्यायचं आहे. तर आता 4 तास झालेले आहेत. आपलं धान्य छान सुकलेलं आहे. थोडंसं दमट असतं हे, तरीसुद्धा आपल्याला ती भाजणी बनवून घ्यायची आहे. तर 4 तासामध्ये जेवढं सुकलं जातं तेवढं पुरेसं होतं. आता आपण भाजणी भाजणार आहोत म्हणजेच आपण याच्यातला पूर्णपणे ओलावा काढून टाकणार आहोत आणि धान्य भाजलं की ते छान हलकं होतं, खमंग होतं, चवीला सुंदर होतं. त्यामुळे आपल्याला चकली जी बनवतो आपण ती छान खुसखुशीत करायची असेल तर आपण भाजणी ही अशाच पद्धतीने तयार करायची म्हणजे पहिल्यांदा धान्य धुवून सुकवायचं आणि त्यानंतरच ते भाजायला घ्यायचं आहे. तर पहा, पहिल्यांदा आपण तांदूळ भाजणार आहोत. मोठा गॅस ठेवलेला आहे कारण तांदूळ थोडेसे आपल्याला दमट असतात. तर ते सुरुवातीला मोठा गॅस ठेवून आपण ते कोरडे करून घ्यायचे आहेत. तर पहिले 2 ते 3 मिनिटासाठी आपण मोठा गॅस ठेवूनच हे धान्य भाजून घ्यायचं आहे. आता तांदूळ कोरडे झाले की आपण गॅस एकदम लो करायचा आणि लो टू मीडियम अशी फ्लेम ठेवूनच आपल्याला
तांदूळ भाजून घ्यायचे आहे। तर तांदळाचा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजायचा आहे, म्हणजे छान ते कुरकुरीत होतात। आपण दाताखाली घेऊन पाहिलं तर ते असे कडकडीत वाटायला पाहिजे, तिथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। म्हणजे याच्यातला पूर्णपणे दमटपणा काढून टाकायचा, ओलसरपणा काढून टाकायचा, म्हणजे आपली भाजणीची चकली आहे ती छान खमंग खुसखुशीत होते, मऊ पडत नाही कधीच। तर त्यासाठी भाजणी करताना आपण एकदम काळजीने ती तयार करायची आहे। तर पहा, मी मीडियम गॅस ठेवूनच आता तांदूळ पुढे भाजणार आहे। आणखी 5 मिनिटासाठी आपल्याला तांदूळ भाजत राहायचं आहे। तर पहा, तांदळाचा रंग बदललेला आहे, गुलाबीसर वाटत आहेत। आणि आपल्याला तांदूळ हे भाजत असताना कढईमध्ये जेव्हा ते पूर्ण भाजले जातात तेव्हा त्याचा खळखळ असा आवाज येतो, हलके झालेले जाणवतात। तर प्रत्येक धान्य हे भाजत आलं की अशा पद्धतीने आपल्याला उलटण्याला हलकं जाणवतं आणि आपण 1-2 कण दातामध्ये घेऊन पाहिजे, तर ते असे खुसखुशीत लागतात, म्हणजे कुडकुडीत असे होतात, मऊसूद लागत नाहीत। म्हणजेच आपले हे तांदूळ आता भाजून झालेत, आपण एका कपड्यावरती काढून घ्यायचे आहेत। तर भाजणी काढताना नेहमी कॉटनच्या कपड्यावर काढायची, कारण यामध्ये वाफ असते, त्यामुळे ती वाफ जर भाजणीमध्ये राहिली तर भाजणीला दमटपणा येण्याची शक्यता असते। त्यामुळे अशा पद्धतीने पहा, तांदूळ भाजून झाले की आपण कॉटनच्या कपड्यावर याला पसरवून ठेवायचं आहे। पुढचं धान्य भाजेपर्यंत आपले तांदूळ थंड होतात, त्याच्यातली वाफ निघून जाते। तर आता पुढचं धान्य आहे आपलं चण्याची डाळ। चण्याची डाळसुद्धा सुरुवातीला भाजताना गॅस मोठा ठेवायचा आणि मोठ्या गॅसवर आपण याला कोरडं करून घ्यायचं आणि त्याच पद्धतीने जसं आपण तांदूळ भाजले त्याच पद्धतीने एकदा डाळ कोरडी झाली की मीडियम गॅस ठेवून आपण याला अगदी छान गुलाबी रंग येऊपर्यंत भाजायचं आहे। तर पहिले 2 मिनटं छान मोठा गॅस ठेवून मी डाळ भाजलेली आहे। आता डाळ छान आपली कढईमध्ये वाजत आहे, म्हणजे आवाज येत आहे त्याचा, म्हणजे याच्यातला दमटपणा कमी झालेला आहे। तर पहा, डाळीचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे। तर इथंपर्यंत आपल्याला चण्याची डाळ भाजून घ्यायची आहे। आता ही डाळसुद्धा आपण तांदळावरतीच काढून घेणार आहोत। तर या पद्धतीने पहा, डाळीचा सुद्धा एखादा कण खाऊन पाहायचं, चांगला कुडकुडीत झाला असेल तरच आपण डाळ भाजायचं बंद करायचं, नाहीतर आपण आणखी एखादा मिनिटभर या डाळीला भाजत राहायचं आहे। तर पहा, आपल्या डाळीचा रंग थोडासा गुलाबीसर झालेला आहे आणि खमंग वाससुद्धा सुटलेला आहे। तर या पद्धतीने पहा, डाळसुद्धा आपली भाजून झालेली आहे। तर आपण आता याला काढून घेऊया। तर आपण डाळ काढताना तांदूळ भाजून ठेवले होते, त्याच्यावरतीच आपण ही डाळसुद्धा काढून घ्यायची आहे। आता पुढचं धान्य आपण लगेचच भाजायला घ्यायचं आहे। तर आता आपण उडदाची डाळ भाजायला घेऊया। तर डाळी भाजताना सुद्धा आपल्याला मोठ्या गॅसवरती सुरुवातीला 1 मिनिटभर भाजायच्या आहेत। आणि आपण आता मीडियम गॅस ठेवून पहा, छान अशी आपण उडदाची डाळ भाजून घेत आहोत। तर सुरुवातीला आपण मोठा गॅस ठेवून 1 मिनिटभर भाजल्यानंतर मीडियम गॅस ठेवूनच याला भाजून घ्यायचं आहे। तर छान गुलाबी रंगाची आपली डाळ झालेली आहे आणि आपली डाळसुद्धा छान कुरकुरीत झालेली आहे। तर आपण एक दाणा याच्यातला खाऊन पाहायचं आहे, छान कुडकुडीत झाल्यानंतरच आपण ही काढून घ्यायची आहे। तर आपली उडदाची डाळसुद्धा भाजून झालेली आहे, आपण आता काढून घेऊया। तर धान्य भाजताना आपण जितकं खमंग भाजतो तितकीच आपली भाजणीसुद्धा छान खमंग तयार होतेच, पण त्याचबरोबर आपण ही भाजणी जर ठेवली तर ही वर्षभरसुद्धा छान टिकून राहते, यामध्ये अजिबातसुद्धा कीड लागत नाही, कारण आपण याला छान भाजलेलं असतं। तर आता आपली ही उडदाची डाळ काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आता आपण मुगाची डाळसुद्धा याच पद्धतीने अगदी तांबूस रंग येऊपर्यंत भाजून घ्यायची आहे। तर भाजणीचं प्रमाण घेताना, म्हणजे डाळी आणि तांदूळ मोजून घेताना नेहमी आपण एकाच वाटीचा उपयोग करायचा, म्हणजे अगदी प्रमाण परफेक्ट होतं। आणि पहा, भाजताना सुद्धा घाई करायची नाही, अगदी सावकाशपणे संपूर्ण धान्य व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। तर या चकलीसाठी जे काही साहित्याचं प्रमाण आहे ते संपूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथे सुद्धा तुम्ही जरूर एकदा चेक करा। तर या पद्धतीने पहा, आपली आता मुगाची डाळसुद्धा छान खमंग अशी तांबूस रंगावरती भाजून झालेली आहे। आपण हा सुद्धा एक कण खाऊन पाहायचा आहे। तर छान अशी पहा, तांबूस रंग आल्यानंतरच आपण ही डाळ आता काढून घेऊया।
आता धान्य भाजून झालं की आपण अर्धी वाटी धणे भाजायचे आहेत. तर या संपूर्ण साहित्यामध्ये आपण अर्धी वाटी धणे वापरणार आहोत आणि फक्त 2 चमचे एवढे जिरे वापरणार आहोत. तर जिऱ्याचं प्रमाण जास्त ठेवायचं नाही, कारण आपल्या चकलीला काळपटपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे जिरे आपण फक्त 2च चमचे घेतलेले आहेत आणि धणे अर्धी वाटी घेतलेले आहेत. आणि धणे जिरे आपण गरम कढईमध्ये टाकायचे आहेत आणि कढईचा गॅस बंद करायचा, कारण याला भाजण्यासाठी जास्त काही उष्णतेची गरज लागत नाही. हलकंसं आपली कढई गरम असते त्यामध्ये आपण टाकून ठेवायचं आहे. 2 मिनटासाठी आपण याला हलवून घ्यायचं आणि आपण आता हे संपूर्ण धणे आणि जिरे आपल्या भाजणीमध्ये मिक्स करायचे आहेत. तर ही आपली किलोच्या प्रमाणात भाजणी तयार झालेली आहे. आता ही भाजणी गरम असताना याला बारीक करायचं नाही आहे, तर याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. तर थंड करण्यासाठी सुद्धा आपल्याला फॅन खाली ठेवण्याची गरज नाही आहे. नॉर्मली आपण असं कपड्यामध्ये धान्य पसरवून ठेवलं की लगेचच ते थंड होतं. तर मी या पद्धतीने 2 तासासाठी ही भाजणी बाजूला ठेवून देणार आहे. 2 तासांनीच आपण याला बारीक करणार आहोत. जर तुम्ही घरी ही भाजणी दळणार नसाल तर तुम्ही चक्कीवरून याला दळून आणू शकता किंवा तुम्ही घरघंटीवरून सुद्धा याला बारीक करून घेऊ शकता. तर मी या पद्धतीने घरच्या घरीच मिक्सरमध्ये याला बारीक करून घेत असते. तर घरच्या घरी बारीक केलेलं धान्य असेल तर त्यामध्ये मिसळ येत नाही, शक्यतो मिसळ येण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे मी घरी मिक्सरमध्येच अशा पद्धतीने भाजणी ही बारीक करून घेत असते. तर एकदम बारीक अशी आपल्याला पावडर याची करायची आहे या पद्धतीने. तर आपल्याला थोडीशी ही पावडर हाताला जाडसर जाणवण्याची शक्यता आहे, कारण जसं चक्कीवर आपल्याला दळून मिळतं तसं घरी दळलं जात नाही. तरीसुद्धा काहीही हरकत नाही, आपल्याला अशाच पद्धतीचं हे दळण लागणार आहे. तर याला जास्तही बारीक करत बसायचं नाही. अशा पद्धतीने याचं पीठ तयार झालं की आपण काढून घ्यायचं आहे आणि एका वेळेला फक्त 2-2 वाटीच धान्य घेत राहायचं आणि 2-2 वाटीच धान्य आपण बारीक करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मी संपूर्ण चकलीची भाजणी ही घरच्या घरीच मिक्सरवरती बारीक करून घेत आहे. तर या पद्धतीने आपली भाजणी संपूर्ण बारीक करून झालेली आहे. याचं पीठ तयार झालेलं आहे. तर याला चाळण्याची गरज नाही. आपण हे असंच जर डब्यामध्ये भरून ठेवलं तर 6 महिने ते 8 महिने याला काहीही होत नाही. फक्त याला ओलाव्यापासून दूर ठेवायचं आहे आणि याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवण्याची गरज नाही. ही भाजणी खूप छान तयार झालेली आहे. आता याला आपण थंड करून एका हवाबंद डब्यात भरून ठेवू शकतो. तर आपण वजनी प्रमाण पाहूया. आपली भाजणी ही 1 किलो आणि 184 ग्रॅम एवढी तयार झालेली आहे. तर घरच्या घरीच आपण भाजणीचं छान असं खमंग पीठ तयार केलेलं आहे. आता याच्यातील अर्धी भाजणी म्हणजे 6 वाटीचं आपण चकली बनवणार आहोत. त्यासाठीचं प्रमाण मी तुम्हाला सांगते. या ठिकाणी 6 चमचे एवढं तेल घेतलेलं आहे, 3 चमचे एवढी बेडगी मिरचीचं तिखट, 1 चमचा मीठ, 1 चमचा ओवा घेतलेला आहे, 1 चमचा आपण खसखस घ्यायची आहे, 2 चमचे आपण तीळ घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा आपण हळद घेतलेली आहे. हळद शक्यतो कमी घ्यायची म्हणजे चकलीचा रंग हा उठावदार होतो. आता आपली जी भाजणी आपण तयार करून घेतलेली आहे तर याच्यातली आपण 6 वाटी भाजणी मोजून घेणार आहोत. तर ती आपण याच वाटीने घेणार आहोत मोजून, ज्या वाटीने आपण धान्य मोजून घेतलं होतं. तर वाटीचं प्रमाण नेहमी सेमच ठेवायचं म्हणजे भाजणीची चकली ही परफेक्ट तयार होते. आता एक मोठी जाडबुडाची कढई घ्यायची आहे. आपण यामध्ये पाणी उकळवण्यासाठी ठेवणार आहोत. तर ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेणार आहोत त्याच वाटीने पाणी मोजून घ्यायचं. तर 5 वाटी पाणी मोजून घ्यायचं आहे. आपण 6 वाट्यांची भाजणीची चकली बनवणार आहोत, त्यासाठी फक्त 5 वाटीच पाणी आपण या कढईमध्ये घ्यायचं आहे. तर या पद्धतीने 5 वाटी पाणी आपण गरम करायला ठेवायचं आहे. तर याला छान उकळी आली पाहिजे, इथपर्यंत आपण हे पाणी गरम करून घेऊया. तर पाण्याला उकळी आली की आपण यामध्ये घालणार आहोत ओवा. त्यानंतर आपण जे काही मसाले काढून घेतले ते ह्या पाण्यामध्येच घालायचे आहेत. यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत तीळ. तर जे काही आपण साहित्याचं प्रमाण सांगितलेलं आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देत आहे. तर हे मोजूनच घ्यायचं. ज्या चमच्याने मी साहित्य मोजले तोच हा चमचा आहे, म्हणजे टीस्पून आहे. तर याने 1 चमचाच आपण मीठ घातलेला आहे. आता याच चमच्याने
आपण चमचा भरून असं हे तिखट घेत आहोत. तर 2 ते 2.5 चमचे तिखट झालेलं आहे. तुम्हाला जर चकली जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही 4 चमचेसुद्धा तिखट यामध्ये घालू शकता. तर हे बेडगी मिरचीचं तिखट आहे. आता आपण हळदसुद्धा या पाण्यामध्येच घालायची आहे. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. तर आपली आता खसखस घालायची राहिली होती, तर मी 1 चमचा खसखससुद्धा चकलीमध्ये घालत असते. तर खसखशीने सुद्धा आपल्या चकलीची टेस्ट एकदम छान येते. जसं आपण तीळ घालतो तसंच आपण खसखससुद्धा घालायची आहे. आता हे साहित्य सगळं एकदा मिक्स करून घेऊया. आता याला उकळी येऊ द्यायची आहे. तर आपण जे तेल घेतलं होतं तेलसुद्धा आपण मोजून या पाण्यामध्येच मिक्स करायचं आहे. आपण 6 वाटी भाजणी घेणार आहोत, त्यासाठी एका वाटीला 1 चमचा असंच प्रमाण घ्यायचं आहे. तर या पद्धतीने पहा, छान उकळी आली की आपण आता गॅस बंद करतोय आणि बंद गॅस केल्यानंतरच आपण यामध्ये तेल घालूया. तर पहा, मी मोजून असं तेल घालत आहे. तर आपल्याला 6 चमचे तेल घालायचं आहे. तर हे 6 चमचे तेल आपण परफेक्टली असं घातलेलं आहे. मी मोजूनच 6 चमचे तेल काढलेलं होतं, तर ते मी सगळं घातलेलं आहे. आता भाजणीसुद्धा त्याच वाटीने मोजून घालूया. तर पहा, तेलाची वाटी असल्यामुळे ही भाजणी चिकटली होती वाटीला, मी तीसुद्धा काढून टाकलेली आहे पाण्यामध्ये. तर याच वाटीने आपण आता भाजणी मोजून घेत आहोत. ही दुसरी वाटी आहे भाजणीची. तर या पद्धतीने पहा, 6 वाटी पीठ आपण यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे 6 वाटी पीठ आपल्याला आता या पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर ज्या भांड्यामध्ये मी 6 वाटी पीठ मोजून घेतलं होतं तेच भांडं मी सुद्धा यामध्ये जरा पुसून घातलेलं आहे. तर उलटणे आणि अलगदपणे आपण आता ही भाजणी मिक्स करून घेऊया. तर आता आपल्याला गॅस बंदच ठेवायचा आहे, गॅस चालू ठेवायचा नाही आहे. एकदा पाण्याला उकळी आली की गॅस आपण बंदच करून टाकायचा आहे आणि हे पाणी गरम आहे. या पाण्यामध्ये संपूर्ण भाजणी ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी पाण्याचं, तेलाचं आणि बाकी संपूर्ण साहित्याचं प्रमाण हे परफेक्ट झालं की आपली चकली ही चवीला छान खुसखुशीत होते, काटेदार होते आणि रंगही या चकलीला सुंदर येतो. तर पहा, मी आता गॅसवरून हे भांडं खाली घेतलेलं आहे. आपली कढई आपण गॅसवरून उतरवून घ्यायची आणि अगदी सावकाशपणे संपूर्ण हे जी भाजणी आहे ती या पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करायची, म्हणजे मसाले आणि मीठ वगैरे या भाजणीतला संपूर्णपणे व्यवस्थित असं लागतं. तर या पद्धतीने पहा, भाजणी मिक्स करून झाली की आपण याला झाकण ठेवायचं आहे, कारण ही जी वाफ आहे ती आपल्याला बाहेर जाऊ द्यायची नाही आहे, ती भाजणीच्या पिठामध्येच राहिली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ही भाजणी आता छानपैकी मिक्स करून झाली की झाकून ठेवायची आहे. तर मी या ठिकाणी गरम पाणी घेतलेलं आहे अर्धी वाटी. तर गरम पाणी आपण अर्धी वाटी यामध्ये मिक्स करणार आहोत. तर पहिले 5 वाटी आणि त्यानंतर अर्धी वाटी अशा पद्धतीने पहा, कम्प्लिटली आपण 5.5 वाटी पाणी याला वापरलेलं आहे. तर एवढंच पाणी आपल्या भाजणीच्या चकलीला लागत असतं. यापेक्षा जास्त पाण्याची आपल्याला अजिबातसुद्धा गरज पडत नाही. तर आता आपण या भाजणीच्या पिठाला झाकून ठेवायचं आहे. या पद्धतीने पहा, कोरडं पीठ राहणार नाही याची काळजी घ्यायची, म्हणजे पीठ हे संपूर्णपणे या गरम पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे
हे एकदा चेक करायचं, म्हणजे तळातून भाजणी हलवायची आणि त्यानंतरच आपण यावरती झाकण ठेवायचं आहे। तर ही भाजणी आपल्याला झाकल्यानंतर 2 तासासाठी अजिबातसुद्धा हलवायची नाही, म्हणजे पीठ हे छान मुरलं जातं, भिजलं जातं आणि छान अशी वाफ बसते पिठाला, म्हणजेच भाजणीला। तर पहा 2 तास झाल्यानंतर आपण एका परातीमध्ये ही भाजणी अशी काढून घ्यायची आहे। तर हे पीठ छान उकडलं जातं गरम वाफेमध्ये, त्यामुळे आपण याला अजिबातसुद्धा हलवायचं नाही। 2 तासासाठी याला बाजूला ठेवून द्यायचं आणि नंतरच आपण एका परातीमध्ये याला काढून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने पहा आपण आता याला मळून घेणार आहोत। आपल्याला आता याची चकली बनवायची आहे। तर हे पीठ पहिल्यांदा आपण छान असं मळून घ्यायचं आहे। तर पीठ मळताना नेहमी कोमट पाण्याचाच उपयोग करायचा, थंड पाणी अजिबातसुद्धा वापरायचं नाही। जर थंड पाणी वापरलं तर मग चकली बिघडण्याची शक्यता असते। त्यासाठी आपण हे पीठ मळताना हे पीठ कोमट असतानाच मळायला घ्यायचं आणि त्याचबरोबर आपल्याला जर याला पाणी लावायचं असेल तर फक्त कोमट पाणीच याला लावायचं। तर या आता आपण ही भाजणीचं पीठ छान मळून घेऊया। पहिले 2-3 गोळे वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत, कारण हे एकदम जास्त प्रमाणात असेल तर आपल्याला मळता येत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने 2-2 गोळे करून आपण याचे पीठ हे मळून घ्यायचं आहे आणि याला पाणी लावताना अगदी हलक्या हाताने थोडंच पाणी लावायचं आहे। साधारणपणे आपल्याला 1 वाटीभरच पाणी मळण्यासाठी लागू शकतं, तेही अगदी आपण गरम करून घ्यायचं, नंतरच या पिठामध्ये मिक्स करत राहायचं आहे। तर पहा पहिल्यांदा तरी मला पाणी लावण्याची अजिबात गरज पडलेली नाही आहे। 4 गोळे तयार झालेले आहेत। आता उरलेल्या पिठासाठी मी थोडंसं पाणी लावून याला मळून घेणार आहे। तर या पद्धतीने पहा पिठाचा एक छान असा मध्यम आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। मऊसूद असा गोळा असायला हवा। तर या गोळ्याला चिरा जाणार नाही तिथपर्यंत आपल्याला याला मळून घ्यायचं आहे। म्हणजे या पद्धतीने मळून घेतलं की आपली चकली पाडत असताना अजिबात तुटत नाही, एकसारख्या अशा आपल्याला चकल्या पाडता येतात। तर आता हा गोळा आपण आपल्या साच्यामध्ये भरून घेऊया, म्हणजे चकली ज्या आपण साच्याने पाडत असतो त्याला चकती बसवलेली आहे। तर यामध्ये आपण अशा पद्धतीने पीठ ठेवून द्यायचं आहे। आता आपल्याला जर पूर्णपणे हा भरून घ्यायचा असेल साचा तरीसुद्धा आपण परत पीठ मळून घ्यायचं आणि हा पूर्णपणे साचा अशा पद्धतीने भरून घ्यायचा आहे। तर चकली पाडण्यापूर्वीच आपण तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल छान कडकडीत गरम झालेलं असावं, म्हणजे थोडासा गोळा जर आपण पिठाचा टाकला तर तो पटकन वर आला पाहिजे, इथपर्यंत आपलं हे तेल गरम झालेलं असलं पाहिजे। तर या पद्धतीने पहा पहिल्यांदा तेल गरम करून घेतलेलं आहे, छान आपलं तेल गरम झालेलं आहे। आता गॅस एकदम लो करायचा आणि त्यानंतरच आपण आता एका ताटावरती चकल्या पाडून घ्यायच्या आहेत, म्हणजे जेव्हा आपण चकली तेलामध्ये सोडतो तेव्हा ती अजिबातसुद्धा फसत नाही, म्हणजे व्यवस्थित अशी तळली जाते। त्यासाठी आपण तेलाची सुद्धा आधीच तयारी करून ठेवायची आहे। तर आता आपण एक एक करून चकल्या पाडून घेऊया। तर हा जो साचा मी भरून घेतलेला आहे तर एकदा भरून घेतला की आपल्या 15 चकल्या आरामात होतात। तर अशा पद्धतीने पहा 5 ते 6 वेळे घ्यायचे आहेत। जेवढी तुम्हाला चकली मोठी हवी आहे तेवढी मोठी तुम्ही बनवू शकता, किंवा जर तुम्हाला अगदी मीडियम आकाराच्या चकल्या हव्या असतील तर तुम्ही मीडियम आकाराच्या सुद्धा चकल्या बनवू शकता। तर आपल्याला जर चकली उचलणं अवघड जात असेल ताटावरून तर तुम्ही टिश्यू पेपरवर सुद्धा चकल्या पाडून घेऊ शकता, कारण अशा आपल्याला पटकन उचलता येतात पेपरवरच्या चकल्या। त्यासाठी पहा पेपर घ्यायचा आहे आणि त्यावरती आपण अशा पद्धतीने चकली पाडून घ्यायची आहे। तर एका वेळी 4 ते 5 चकल्या पाडून घ्यायच्या आणि त्यानंतरच आपण एक एक करून तेलामध्ये सोडून द्यायच्या आहेत। आता तेलाचा गॅस थोडासा आपण मोठा ठेवायचा आहे। तेल छान कडकडीत तापलेलं आहे आपलं, तरीसुद्धा चकल्या सोडत असताना गॅस हा मोठाच ठेवायचा आणि त्यानंतर एक एक करून आपण अलगदपणे चकली सोडून द्यायची। जर तुम्हाला हाताने चकली सोडता येत नसेल तर तुम्ही उलटण्याने किंवा झाऱ्याने सुद्धा चकली सोडू शकता, किंवा उलटण्यावर घेऊन एक एक चकली सोडायची आहे किंवा झाऱ्यावर घेऊन एक एक चकली अलगदपणे सोडायची आहे, कारण चकली तेलात सोडताना तेल हाताला लागण्याची शक्यता असते, त्यामुळे अलगदपणे चकल्या सोडायच्या। आता पहिल्यांदा चकली सोडल्यानंतर त्याला अजिबातसुद्धा उलटणं किंवा झारा लावायचा नाही,
कारण पहा आपल्या चकलीला छान बुडबुडे येत असतात, तळली जात असते. तर जर आपण याला झारा लावला तर याचा आकार बदलतो, त्यामुळे आपण जरासुद्धा याला धक्का लावायचा नाही. पहिल्यांदा याचे बुडबुडे कमी होऊ द्यायचे आणि त्यानंतरच आपण याला उलटवून घ्यायचं आहे. तर पहा तेलाचे बुडबुडे कमी झाले की आपली छान अशी चकली तरंगायला सुरुवात होते. तर आता आपण याला उलटवून घेऊया. तर एकमेकावर चकली आली की ती एकमेकाला चिकटण्याची शक्यता असते, त्यामुळे ती लगेचच वेगळी करून घ्यायची, म्हणजे तळली जाते छान प्रकारे. तर अशा उलटवून घ्यायच्या चकल्या आणि सर्व बाजूनी पूर्णपणे चकल्या तळून घ्यायच्या. आता चकल्या तळलेल्या आहेत परफेक्टली हे कसं ओळखायचं, तर ही चकली पूर्णपणे तळली गेली की कढईच्या तळामध्ये जाऊन बसते आणि याचे बुडबुडे पूर्णपणे थांबतात. तर पहा आपल्या चारीही चकल्या अशा तळामध्ये जायला लागलेल्या आहेत आणि याचे बुडबुडे पूर्णपणे थांबायला लागलेले आहेत. म्हणजेच आपल्या चकल्या ह्या अगदी परफेक्टली तळल्या गेलेल्या आहेत, आतपर्यंत अशा तळल्या गेलेल्या आहेत असं समजून जायचं आहे. आता आपण थोड्या वेळासाठी या चकल्या अशाच तेलामध्ये फिरवत राहायचं. तर पूर्ण बुडबुडे शांत झाले कीच आपण याला काढून घ्यायचं आहे. तर पहा चकल्यांचे बुडबुडे थांबलेले आहेत, चकलीसुद्धा एकदम तळामध्ये जाऊन बसलेली आहे. आता आपण अलगदपणे चकल्या ह्या तेलामधून निथळून काढून घ्यायच्या आहेत. पूर्णपणे तेल हे निथळून घ्यायचं आणि एखाद्या टिश्यू पेपरवरतीच या चकल्या काढून ठेवायच्या, म्हणजे उरलेलं तेलसुद्धा आपलं सगळं हे चकलीतून बाजूला होतं आणि चकल्या एकदम कोरड्या अशा तयार होतात. तर आता आपल्या ह्या चारी चकल्या काढून घेऊया. तर पुढच्या चकल्या सोडण्यापूर्वीसुद्धा आपण पहिल्यांदा गॅस मोठा करायचा, तेल छान तापवून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण एक एक करून चकली यामध्ये सोडायची आहे. तर चकली तेलामध्ये सोडताना घाई करायची नाही. तेलाचं टेम्परेचर योग्य असेल तर चकली तेलामध्ये पसरत नाही आणि ती व्यवस्थित अशी आतपर्यंत तळली जाते. तर आपण आता साचा भरून घेताना सुद्धा प्रत्येक वेळी थोडंसं पाणी लावून अशा पद्धतीने छान पीठ मऊसूत करून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण याला साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि नंतरच आपण याच्या चकल्यासुद्धा पाडून घ्यायच्या आहेत. जर पीठ छान मळलं गेलं तर चकल्या पाडताना त्या तुटत नाहीत, एकसारख्या अशा पडतात. त्यासाठी आपल्याला पीठ मळतानासुद्धा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर आता या पद्धतीने पहा आपण टिश्यू पेपरवर आता चकल्या पाडून घेत आहोत. आता पहिल्यांदा आपण गॅस हा मोठा करायचा, म्हणजे तेल छान तापलं जातं आणि एक एक करून आपण आता चकल्या पुढच्या सोडून घ्यायच्या आहेत. जेव्हा आपण चकल्या सोडतो तेव्हा अगदी अलगदपणे सोडायच्या, म्हणजे याचा आकार बदलत नाही आणि चकल्या एकसारख्या अशा आकाराला तयार होतात. तर या पद्धतीने पहा, ज्यांना हाताने सोडता येत नाही चकली त्यांनी झाऱ्यावरती एक एक चकली घ्यायची आहे पेपरवरून आणि अलगदपणे अशा पद्धतीने तेलामध्ये सोडायची आहे. तर पहा तेलाचं टेम्परेचर योग्य असेल तर छान असं बुडबुडे यायला सुरुवात होते. लगेचच चकली सोडल्या सोडल्या ती तेलावर तरंगायला सुद्धा सुरुवात होते. तर याच पद्धतीचं आपलं तेलाचं टेम्परेचर कायम ठेवायचं.
तर एका वेळी 4 ते 5 चकल्या आपण सोडायच्या, जास्तही चकल्या सोडायच्या नाहीत, कारण चकलीला तरंगण्यासाठी जागा लागते आणि एकमेकीवर चकल्या गेल्या तर ते चिकटण्याची शक्यता असते आणि चकल्या जर चिकटल्या तर त्या छान अशा तळल्या जात नाहीत. त्यामुळे चकल्या एकदम जास्त सोडायच्या नाहीत, 4 ते 5 चकल्याच आपण कढईमध्ये सोडायच्या. आणि शक्यतो आपल्याला चकली तळण्यासाठी पसरट अशी कढई घ्यायची, म्हणजे चकलीला पोहण्यासाठी व्यवस्थित अशी जागा मिळते. तर या काही टिप्स मी ज्या तुम्हाला सांगत आहे चकली तळत असताना, त्या काळजीपूर्वक जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची चकलीसुद्धा अजिबात कधीच फसणार नाही. छान अशी आकाराला होईल, छान त्याला काटेसुद्धा पडतील आणि खुसखुशीत खमंग अगदी चवीला तयार होईल. तर या पद्धतीने पहा, आता आपण चकलीला सुरुवातीला अजिबातसुद्धा धक्का लावायचा नाही. याचे बुडबुडे कमी झाले की मग एक एक करून आपण चकली उलटवायची आहे. आता जोपर्यंत आपले बुडबुडे चालू होते तोपर्यंतच आपण पुढच्या चकल्या ताटावरती पाडून घ्यायच्या, म्हणजे आपला वेळसुद्धा वाचतो. कमी वेळेमध्ये आपण अगदी किलोभराच्यासुद्धा चकल्या करू शकतो. म्हणजे चकली तेलामध्ये सोडल्या सोडल्या आपण पुढचे जे 4 चकल्या आहेत त्या ताटावरती पाडून घ्यायच्या. तेवढ्या वेळामध्ये या चकलीचे बुडबुडेसुद्धा कमी होतात आणि मग आपण या चकल्या उलटवून घ्यायच्या. अशा पद्धतीने तुम्ही टाईम मॅनेजमेंटसुद्धा करू शकता. तर पहा, एक एक करून चकली उलटवून घ्यायची. आता दुसऱ्या बाजूनेही आपल्याला मिनिटभर याला तळून घ्यायचं आहे आणि पूर्ण बुडबुडे शांत झाले की मगच आपण ह्या चकल्या अगदी अलगदपणे काढून घ्यायच्या आणि पूर्णपणे तेल याचं नितळवून घ्यायचं आहे. आता उरलेल्या चकल्यासुद्धा आपण याच पद्धतीने पाडून घ्यायच्या आहेत आणि तळून घ्यायच्या आहेत. तर पहा, छान अशी खमंग खुसखुशीत काटेरी चकली आपली तयार झालेली आहेत. काटेसुद्धा या चकलीला छान असे पडलेले आहेत, तुम्ही पाहू शकताय. तर आता आपण या संपूर्ण चकल्या थंड करायच्या आहेत आणि त्यानंतरच आपण याला हवाबंद डब्यामध्ये छान भरून ठेवायचं आहे. तर चकल्या गरम असताना कधीही पॅक करायच्या नाहीत, त्या मऊ पडतात. पूर्णपणे थंड झालेल्याच चकल्या आपण डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही चकल्या ठेवण्यासाठी झिपलॉक बॅगसुद्धा यूज करू शकता. त्यामध्ये सुद्धा चकल्या ह्या छान कुरकुरीत राहतात. आणि जी चकलीची भाजणी आपण पाहिली ती तर 6 महिनेसुद्धा छान टिकून राहते. म्हणजे 6 महिन्याची जरी तुम्ही भाजणी बनवून ठेवली जास्त प्रमाणामध्ये तरी केव्हाही तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही चकली बनवून घेऊ शकता. तर या पद्धतीने पहा, मी भरपूर अशा टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर चकलीचं परफेक्ट असं 1 किलोचं प्रमाण सांगितलेलं आहे, 1 किलो भाजणीचं. आणि आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात चकल्या बनवून पाहिलेल्या आहेत. तर अर्धा किलोच्या प्रमाणात जर आपण पीठ भाजणीचं घेतलं तर त्यामध्ये साधारणपणे आपल्या 1 किलोच्या चकल्या तयार होतात, कारण यामध्ये पाण्याचं प्रमाण बसतं, त्याचबरोबर तेलाचंही प्रमाण बसतं. त्यामुळे 6 वाटी म्हणजे अर्धं पीठ आपण घेतलं होतं. जेवढी भाजणी आपण केली होती त्याच्यातलं अर्धं पीठ आपण घेतल्यानंतर या भाजणीला जर आपण वजनी प्रमाणात पाहिलं तर या भाजणीची चकली आपली वजनी प्रमाणामध्ये अगदी 1 किलोची तयार होते. म्हणजेच जर तुम्ही चकलीचा बिझनेस करणार असाल तर या पद्धतीने पहा, 1 किलोची चकली तुम्ही आरामात अर्धा किलो भाजणीमध्ये तयार करू शकता. तर खमंग चविष्ट खुसखुशीत अशी आपली भाजणीची चकली तयार झालेली आहे. जर तुम्ही या दिवाळीला बिझनेस करणार असाल तर तुम्ही किलोच्या प्रमाणात किंवा 2 किलोचं सुद्धा तुम्ही भाजणीचं पीठ एकदम असं तयार करू शकता, तेही अगदी घरच्या घरी. मी तुम्हाला संपूर्ण कृती दाखवलेली आहे. त्याचबरोबर आता आपली भाजणीची चकली तयार झालेली आहे. तर एक चकली आपण आता मोडून पाहणार आहोत कशी खुसखुशीत झालेली आहे ते. तर पाहिलंत ना, किती खमंग खुसखुशीत आपली चकली तयार झालेली आहे. तर यावेळी दिवाळी फराळामध्ये तुम्ही याच पद्धतीने खमंग खुसखुशीत भाजणीची चकली जरूर तयार करा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर जरूर व्हिडिओला एक लाईक करा आणि भरपूर मित्रमैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, म्हणजे नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तर भेटूया फराळाची नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.